जालन्यामधील एका गावातील सर्वसामान्य कुटुंबातील ती मुलगी होती. तिचं वयाच्या फक्त 18व्या वर्षी लग्न ठरलं. लग्नाचा बस्ता करण्याचं ठरलं. त्या दिवशी दोघांचेही कुटुंब ठरलेल्या ठिकाणी गेले होते. घरी एकटीच मुलगी होती आणि याचाच फायदा घेत वासनेने भरलेला तिचा होणारा नवरा तिच्या घरी गेला. मित्रांनो, पुढं जे घडलं ते अतिशय लाजिरवाणं होतं. त्या मुलीचं नाव मानसी कामटे, वय वर्ष 18. ही मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहत होती. तिला शिकण्याची खूप आवड होती, परंतु घरची परिस्थिती खूप बेताची असल्याने तिला शिक्षणापासून वंचितच राहावं लागलं. आणि अगदी कमी वयातच तिला तिच्या वडिलांचं ऐकून लग्नाचा निर्णय घ्यावा लागला. आणि वयाच्या 18व्या वर्षी तिचं लग्न जमलं. ज्या मुलासोबत लग्न ठरलं तो तरुण युवक, त्याचे नाव अमन पाटील, वय वर्ष 25. मानसी कामटे आणि अमन पाटील यांचे लग्न घरच्यांच्या संमतीने ठरले होते. लग्न ठरले, साखरपुडा झाला, म्हणून दोघेही आता मोबाईलवरती एकमेकांसोबत गप्पा मारायला लागले. बोलता बोलता प्रेम वाढलं आणि मोबाईलवरती मेसेजेस सुद्धा सुरू झाले. तिचा होणारा नवरा होता तो, म्हणून मानसी वेळ मिळेल तेवढं त्याच्यासोबत बोलत असायची. दोघेही खूप म्हणजे खूप आनंदात होते आणि अमनला देखील मानसी बघताक्षणी आवडली होती. आता लग्नाचा बस्ता बांधायचं ठरलं होतं आणि ती येणार नाही हे अमनला माहीत होतं. प्रेमात पडलं म्हणजे व्यक्ती अंधळा विश्वास करू लागतो. 20 फेब्रुवारीला दोघेही कुटुंबातील सदस्य जालना येथे लग्नाचा बस्ता करण्यासाठी गेले होते आणि मानसी घरामध्ये एकटीच होती. या संधीचा फायदा घेऊन अमनने मानसीच्या घरात प्रवेश केला. अमन होणाऱ्या बायकोला मोबाईल गिफ्ट करायचा आहे या बहाण्यानं त्याच्या घरात घुसला. त्याला पाहून तिलाही आनंद झाला होता. आता दोघेही गप्पा गोष्टी करत बसले होते. थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर मानसी चहा बनवण्यासाठी घरात गेली आणि अमन सुद्धा तिच्या मागे तिथेच गेला. तिथे गेल्याबरोबर त्याने मागूनच तिला मिठी मारली आणि शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी मागितली. मानसी काही दिवसातच त्याची बायको होणार होती, पण त्याला थोड्या दिवसांचीही वाट बघवली नाही. त्या अगोदरच त्याला तिच्या जवळ करण्याचा प्रयत्न केला, परंतु मानसी ही साध्या सरळ घरातील मुलगी होती, त्यामुळे तिने या गोष्टीसाठी त्याला नकार दिला. आता आपल्या लग्नाला फक्त थोडेच दिवस बाकी आहेत म्हणून तिने आपल्याला बाजूला लोटले, परंतु तिच्या होणाऱ्या नवऱ्याला म्हणजेच अमनला राहावलं नाही. त्याला समजावलं, आपण आता नवरा बायकोच होणार आहोत, कोणाला काही समजणार नाही. माझा तुझ्यावरती आता पूर्णपणे हक्क आहे. पण तरीही तिनं त्याचं काहीही ऐकलं नाही. हे योग्य नाही, हे सर्व चुकीचं आहे, त्याला उत्तर दिलं. आता मात्र अमनने तिच्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तेव्हाही ती त्याच्यापासून दूर जात होती. त्याला नको नाही असं म्हणत होती. घरामध्ये त्यावेळी कोणीच नव्हतं. अमन आणि मानसी हे दोघेच फक्त घरात एकटेच होते. त्याचाच फायदा अमनने असा घेतला होता. तो आलाच यासाठी होता, पण होणारी बायको मानसी त्याला या गोष्टीसाठी नकार देत राहिली. ती त्याला तिच्या अंगाला हात लावू देत नव्हती. त्यामुळे अमन निराश झाला होता. त्यानंतर अमनच्या मनामध्ये वासनेने घर केलं होतं. एखाद्या चवताळलेल्या प्राण्यासारखा तो तिच्या अंगावरती धावत होता. काही दिवसानंतर आपले लग्न होणार आहे याचे सुद्धा त्याला भान राहिलेले नव्हते. पुढे जाऊन तिच्यासोबतच आपल्याला राहायचं आहे, तिच्यासोबतच संसार करायचा आहे हे सुद्धा त्याला समजत नव्हते. मानसीच्या नकारामुळे संतापलेल्या अमनने कसलाही विचार न करता तिच्यावरती जबरदस्तीने अत्याचार केला. इकडे तिकडे तिला हात लावत तो जबरदस्ती करत होता. मानसीला हे सगळं अजिबात आवडत नव्हतं, म्हणून मानसी जोरजोरात ओरडायला लागली, रडायला लागली. तिच्या आवाजाने आता आजूबाजूचे लोक जमा होतील म्हणून अमनने तिच्या तोंडावरती हात ठेवून तिचं तोंड दाबलं. आणि मानसी जो आक्रोश करत होती, जे ओरडत होती, ते बघून राग आलेल्या अमनने तिचा गळा दाबून तिला कायमचं संपवलं. त्यानंतर तो खूप घाबरला आणि शेजारी असलेल्या धारदार चाकूने तिच्या शरीरावर जोरजोरात रागाने वार केले. त्यामुळे तिच्या अंगातून आता रक्त व्हायला लागलं होतं. तिचा आता जीव देखील गेला. या अमनने काहीच मिनिटात हसणाऱ्या बागडणाऱ्या मानसीला जगातून उडवलं होतं. थोड्याच वेळात अमनला जाणीव झाली त्याच्याकडून हत्या झाली
आणि एका मुलीवरती अत्याचार झाला आहे. आता आपल्याला पोलीस पकडून नेणार, आपल्यावरती केस होणार अशी मनात भीती निर्माण होऊ लागली. त्यानं पटकन मानसीचं घर सोडलं आणि त्या गावातून पळ काढला. त्याच्या पळण्याच्या मार्गावर अनेक अडचणी आल्या. त्याला लोकांनी तसं घाबरलेल्या अवस्थेत बघितलं, परंतु त्याने आपल्या दुचाकीचा वापर करून पटकन ते गाव सोडलं. विचारात मग्न असणारा तो जोरात गाडीवरून खाली पडला आणि त्याच्यासमोरच उभे असलेल्या गावकऱ्यांनी त्याला धरून त्याच्याजवळ जात त्याची विचारपूस केली. त्यावेळी त्याने आपली गाडी तिथेच सोडून दिली आणि तो आता तिथून पळून डायरेक्ट त्याच्या गावी गेला आणि तो तिथून डायरेक्ट पुन्हा पुण्यामध्ये पळून आला. पुण्यामध्ये आल्यानंतर तो त्याच्या मित्रांना भेटला. झालेला सगळा प्रकार त्याने मित्रांना सांगितला, परंतु त्याच्या या कारनाम्यात त्याला कोणीही मदत केली नाही. म्हणूनच लगेचच त्यानं गुजरात गाठलं. त्यानंतर त्याने अहमदाबाद गाठलं, पण तिथे त्याला कोणतंच काम मिळत नव्हतं. इथे पोलीससुद्धा त्याचा तपास घेत होते, त्यामुळे तो घरी परत येऊ शकत नव्हता. काम न मिळाल्यामुळे त्याने मुंबईला येणं पसंत केलं. त्याने तिथं छोटं मोठं काम पकडलं. थोडे दिवस काम करून तो ती जागा सोडत असे, जेणेकरून पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. खरं तर इकडे एक गावकऱ्यांनी त्याला घरातून पळताना बघितलं होतं. कुटुंब जेव्हा घरी परतलं तेव्हा त्यांनी आपल्या मुलीला वाईट अवस्थेत बघितलं. आपला होणारा जावई घरी आला होता हे त्यांना गावकऱ्यांकडून समजलं आणि त्यांनी मानसीची केस पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली. मानसीची डेड बॉडी संविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आली. तेव्हा तिच्यावरती अत्याचार झाल्याचं घरच्यांना समजलं आणि तो दुसरा तिसरा कोणी न करता आपण जो मुलगा आपल्या मुलीसाठी निवडला होता त्यानेच केलंय. ही गोष्ट समजल्यावर त्या आईवडिलांच्या दुःखाला तर सीमाच राहिली नाही. होणाऱ्या जावयानेच बरेच पुरावे गोळा करण्यात आले. गावकऱ्यांनी खून मानसीच्या होणाऱ्या नवऱ्यानेच केला आहे ही शंका सगळ्यांसमोर व्यक्त केली आणि त्यामुळेच पोलिसांनी लगेचच त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. या सगळ्या प्रवासात अमनने मोबाईल फोन वापरला आणि त्याच्या मोबाईलच्या लोकेशनचा वापर करून पोलिसांनी त्याला ट्रेस करण्याचा प्रयत्न केला. त्याला आता या गोष्टीचा अंदाज आला होता आणि म्हणूनच त्याने आपला मोबाईल फोन देखील बंद करून फेकून दिला. तरी ठाणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याचे शेवटचे लोकेशन ट्रेस झाले आणि त्याच आधारावरती पोलिसांनी अमनला अटक केली. त्याला शेवटी जालना पोलिसांच्या ताब्यात दिले. अमनची पोलिसांनी गंभीरपणे चौकशी केली आणि त्याने घाबरूनच आपण हत्या केली याची कबुली देखील दिली. त्यांना मानसीची हत्या कशी केली याची सर्व माहिती त्यांनी पोलिसांना सांगितली. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपीला कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी मानसीच्या कुटुंबाने केली आणि त्या गावातील नागरिकांनी देखील केली. या हत्येने पुन्हा एकदा महिला सुरक्षिततेचा प्रश्न उचलला होता. आता अमनला पोलिसांनी शिक्षा मिळवून दिली. तो तर पोलीस कोठडीत त्याची शिक्षा भोगत होता, परंतु निष्पाप असणाऱ्या त्या मानसीला तिचा जीव गमवावा लागला. शिकण्याचं स्वप्न असणाऱ्या मुलीनं आईवडिलांचा एकूण लग्न करणे योग्य समजलं, परंतु होणाऱ्या नवऱ्यानेच तिचा घात केला आणि तिला कायमचं जीव सोडून जावं लागलं. चला तर मग मित्रांनो, ही सत्य घटना तुम्हाला कथा स्वरूपात कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. त्यासोबतच जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला रोज पाहायचे असतील तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्रिप्शन सोबतच शेजारील बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन दररोज तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला मिळतील. धन्यवाद.